आता तुमची पदकं तुम्ही काय काय घेतली एवढ्या ह्या टर्नओव्हर मध्ये? माझ्याकडे टोटल मला वाटतं 94 चांदीच्या गदा आहेत. 94 चांदीच्या गदा. चांदीच्या गदा. बर. बुलेट मला वाटते 6-7 बुलेट आहेत. बर. आणि 2 व्हीलर आहेत 5-6. मग जर टॅक्स घ्यायचा म्हटलं तर माऊली जमदाडेकडनं अशी गोष्ट आज एका अशा मल्लाजवळ आलेला आहे. हिंदकेसरी दिनानाथ सिंग यांनी नाव सुचवलं की एक माऊली जमदाडे आहे, त्या माऊली जमदाडेंची इंटरव्ह्यू घेण्याची मला आस लागली, कारण ते एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे आणि एक संस्कार काय असावेत हे माऊली जमदाडे यांच्याकडून शिकावेत. असे व्यक्तिमत्व जे नवीन पिढीला एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पैलवान माऊली जमदाडे, जे महान भारत केसरी आहेत, ते ठाणे महापौर केसरी 2 वेळा आहेत, मुंबई महापौर केसरी आहेत, त्याचबरोबर त्यांनी मुरगुड या ठिकाणी बुलेट सुद्धा घेतलेले आहेत. अशा अनेक पदकं त्यांनी घेतलेली आहेत. असे पैलवान माऊली जमदाडे यांच्याजवळ आपण आलेलो आहे. आज ते गंगावेश तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करतात आणि वय वर्ष 30 आहे तरी रोज सराव करतात आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने कुस्त्या खेळतात. असे माऊली जमदाडे यांच्याजवळ आपण आलेलो आहे आणि आज त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. एक ऊर्जावान व्यक्तिमत्व म्हणजे माऊली जमदाडे त्यांच्याजवळ आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ह्या कुस्ती क्षेत्रात जे आलाय, ऊर्जा कुठून मिळाली कुस्तीमध्ये येण्याची? मी सुरुवातीला तर पंढरपूरला यायचो, म्हणजे कसं उन्हाळी सुट्टी लागली किंवा दिवाळी सुट्टी लागली, असा माझा मोठा भाऊ होता सागर जमदाडे, त्याच्यापाशी जायचो, सुट्टीला राहायचो. त्यातून मला गोडी निर्माण झाली की बाबा पैलवानकीची. आणि तो नंतर मला वाटतं 2004-05 दरम्यान तो कोल्हापूरला आला. त्या दरम्यान मी घरी होतो. मग वडिलांनी म्हणले जातोस का त्याच्यापाशी. मग त्यानंतर मी गंगावेश तालमीत आलो 2006ला. जुलै महिन्यात काय तर पावसाळा चालू होतं, त्या दरम्यान मी आलो. मग तो राहत होता रूमवर, मग मी तालमीत राहायला चालू केलं. आणि जसं आलं मग म्हणलं जरा वजन वाढवेल. कोल्हापूरला वातावरण असं की बाबा सुरुवातीला वजन वाढण्यासाठी येते तिकडं. बरोबर. मग आलो, एक वर्ष 5-6 महिने झाले, जरा वजन झालं, तब्येत झाली. मग पहिल्या सणाला गेलो दिवाळीला, दिवाळीचा सण होता. वडील म्हणजे तब्येत झाली वगैरे, म्हणले जा परत. जे परत आलो त्यानंतर मला वाटते आता लग्न झाल्यानंतर मी पहिली दिवाळी केली इथंच. 2007ची मी दिवाळी केली, त्यानंतर 2023ची केली. 14-15 वर्षानंतर मी दिवाळी केली. क्या बात आहे, क्या बात आहे. ना कुठली दसरा, ना दिवाळी, ना रक्षाबंधन, कुठलं सण, आमचा सगळं सण गंगावेश तालमीत. अरे वा. पूर्ण लॉकडाऊन मध्ये, एवढ्या कडक लॉकडाऊन मध्ये एका तालमीत होतो मी गंगावेश मध्ये. कारण का मला ज्या मातीनं दिलं तिला सोडून सगळी निघाली. मग म्हणलं मी का जाऊ सोहेला सोडून, हिनं सगळं दिलं, काय होईल ते होईल, हिच्यासोबतच राहायचं. मी अख्ख्या कडक लॉकडाऊन मध्ये, अख्ख्या कडक कोरोना मध्ये बिनधास्त गंगावेश तालमीत फिरत होतो बिना मास्कचा. 2-3 मुलं होती. मी परत आपल्या पोलीस ह्याची सेवा केली, त्यांना खाणं पिणं थंडाई वगैरे. ज्यावेळेस त्यांचं लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस ते काम केलं मी. बरोबर. चांगलं कार्य केलं. मला एक सांगा, गंगावेश मध्ये तुम्ही ज्यावेळी आला त्यावेळी तुमचं वजन किती होतं? गंगावेशला आले त्यावेळेस मला वाटतं माझं वजन असेल 56-57 किलो. आणि आता किती आहे? आता आहे की 117-18 किलो. 117. एवढं वजन तुम्हाला कोल्हापूरच्या मातीने दिलं म्हणायचं. हो. म्हणजे कोल्हापूरची माती पोषक आहे. वजनासाठी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की मी आलतोच वजन वाटवायला कोल्हापूरला. बर. ते साध्य झालं म्हणायचं सगळं. ओके. मग तुमची वस्ताद कोण भेटले तुम्हाला? मला वस्ताद आहेत विश्वास हरगुले आणि दिनानाथ सिंह. बरोबर. दिनानाथ सिंह कसे, जसे मी आलो नंतर थोडे मग आठवड्याने यायचे. माझी तशी मेहनत घेतली विश्वास हरगुलेनी. बरोबर. त्यांना काय दिसलं असेल माझ्यात किंवा काय त्यांनी जाणलं असेल, त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी म्हणजे एकदम मुलासारखं सांभाळलं मला. ना कधी दुजाभाव केला ना काय नाही. प्रॅक्टिसच्या वेळेस हानमार वेगळं, पण ज्यावेळेस खायच्या वेळेस खाणं पिणं त्यांनी एकदम मुलासारखं सांभाळून जे घडलो ते त्यांचं हे बदल होता आज म्हणायचं. क्या बात आहे. म्हणजे हे मानणं पण फार गरजेचं आहे. आजच्या युगामध्ये पैलवान थोडे विसरून जातात की आपल्या गुरुनं माझ्यासाठी काही केले, हे कालांतराने थोडं विसरून जातात. माझ्या आई वडिलांपेक्षा त्या गुरुनं मला जास्त केलं. क्या बात आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, तुम्ही आता तालमीत आल्यानंतर तुमचा आता सध्याचं खानपान काय असते? तुमचं दिवसाला किती तुम्ही दूध पिता? काय दिवसाला दूध माझं तरी जातं की 2.5 लिटरच्या आसपास जातं दूध. सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1-1.5 लिटर असतो. आणि बाकीचं खाणं वगैरे काय काय असतं? बाकीचं खाणं काय आपलं नॉनव्हेज असतेच रोज. कधी आठवड्यात 4-5 दिवस तरी असते. शनिवार माझा उपवास असतोय. आठवड्यात मग ज्यावेळेस मन होईल त्यावेळेस मग नॉनव्हेज, पालेभाज्या. ज्यावेळेस मी मला वाटते 17-18ला फुल फॉर्म मध्ये मी दिवसाला कमीत कमी 4 लिटर दूध पिलोय. 4 ते 5 लिटर. बर. सकाळ 2-2.5 लिटर, संध्याकाळी 2-2.5 लिटर. प्यायला लावायचे मला विश्वास.
एवढं दूध प्यायला लावायचं. एवढं प्यायला लावायचे, तेवढं पेलच पाहिजे म्हणायचे. बर. आणि खाणं काय असेल त्यावेळी तुमचं? खाणं भरपूर, मला वाटतं चपाती असायची 1 किंवा 2, पण भाजी एकदम भरपूर. मला वाटतं 1 किलो मटण स्वतःला असेल. 1 किलो? हो. रोज लागायचं? रोज किंवा आठवड्यातनं 2-3 दिवस 1 किलो. बर बर बर. मग त्यामुळं त्या मेहनत कशी असायची आखाड्यात? मेहनत मला वाटतं 3:15ला बघा आमचा हात टेकायला लावायचे. 3:15ला जी जोर चालू करायची ते 4:15 पर्यंत 1 तास कंटिन्यू जोर असायचे. किती जोर असायचे? मग त्या तिकडे किती वेळ होईना, 1200 हो 1500 हो, ते हात टेकायचं आपण. 3:15ला सांगितले 4:15 पर्यंत सांगायचं, 4:15 पर्यंत जोर मारायचे. त्यात तुम्ही मोरायचे, कुणाचे 1000 व्हायचे, कुणाचे 1200 व्हायचे, कुणाचे 1400 व्हायचे. बर बर बर. आपल्या अशा हिशोबानं. एकदा तर अशी उदबत्ती लावली, पेटवून ठेवली आणि संपेपर्यंत जोर हात उचलायचं म्हणून सांगितलं. मला वाटतं 1600 का काहीतरी जोर झाले. बापरे. कंटिन्यू. आणि हात उचलला की काय मग खरं मारच. बरोबर. मला एक सांगा, दंड तर तुम्ही 1600-1700 मारला एका टायमाला, बैठक किती मारत होता? बैठकी तेवढ्याच की 1500-1600. मला वाटतं एकदा आमची अशी पेज घेतली होती, त्यावेळेस मी 1900 बैठक मारलेली एका टायमाला नॉनस्टॉप. अरे बापरे. आणि बाकीचे 2-3 एक जणांना 2200 मारली होती, एक जणांना 2500, एक जणांना 2700. नातागेंड म्हणून होता. नातागेंड? हा माहितीये की नातागेंड काळ्याला होता. काळ्याला बुटका पहिला, त्यानं 2700 बैठक मारली होती नॉनस्टॉप. शासकीय कुस्ती केंद्र कसबा पावडा या ठिकाणी. नंतर असलम काजींचे पार्टनर होते ते. बर बर. 2700 बैठक मारली होती. बर बर बर. अशा मग पाहिजे न व्हायचं. परत दिवाळीच्या टायमिंगला पण सकाळी प्रॅक्टिस झाली सगळी की मग हात टेकावायला लावायचे. जो लवकर उठल त्यानं साबण आणायची, मोती साबण. जो उशीर 2 नंबरला उठल त्यानं तेल उठणं वगैरे. त्या आपसात परत मग येऊन आंघोळ घालायची. तुमच्या आठवणीतला एखादा सगळ्यात जास्त बैठकीत दंड मारलेला क्षण कोणता? तुम्ही सगळ्यात जास्त मारला असं तुमच्या आठवणीत? मग तेच की सांगतोय, मला वाटतं त्यावेळेसच घेतला होता ती आमची शर्यत लावली त्यावेळेस. 1900. बरोबर. मग आखाड्यामध्ये जेव्हा तुम्ही आज खेळायला जाता म्हणजे हौद्यात, त्यावेळी तुमचा सराव कसा असतो? किती वेळ तुम्ही कुस्ती खेळता? ते त्यांच्या मनावर असते विश्वदांच्या. कधी तास पण खेळायला होत्यात, कधी मग 20 मिनिटात पण फास्ट, कधी 25 मिनिटात पण, कधी तासभर पण. बर. म्हणजे कसं त्यांना वाटतं बाबा ह्याची लढत झाली नाही आज, तर मग बारक्या बरोबर असं. आणि जर आता मग कसं असते, शुक्रवारी असते लहान मुलांवर मोठ्यांना डाव करायचा पण, त्यात मग जास्त वेळ चालते. ज्यावेळेस माझी, सिकंदरची, प्रकाशची चालायची सुरुवातीला, तर मी आलतो त्यावेळेस माझ्या आधी परत योगेश बोंबळे होतं, अण्णा कुळेकर, विजय गुटाळ, सचिन जामदार, ही टॉपची होती त्यावेळेस आमच्या रेंजला आम्ही. नंतर आता सिकंदर, प्रकाश आता आले, पण आम्ही तेव्हा 4-5 जण असायचं ना, एवढ्या लढती व्हायच्या 5 जणांच्या. असं नको वाटायचं वर येताना. बर बर. आणि माझ्या आधी फॉर्मला होते नितीन खोर्द, सचिन खोर्द, असलम काजी, सचिन धस, हे सगळे आधीचे. बरोबर. त्यांना सुद्धा त्यांच्या लढती बघण्याचा योग आला तुम्हाला? बघायचा ना, त्यांच्यावर खेळायचा योग आला मला. कांतीलाल जाधव, संतोष वेताळ, बरोबर, यांच्याबरोबर खेळायचा योग आला मला. म्हणून तर मी आज ह्या लेवलला पोहोचलो म्हणायचं. संतोष वेताळ पण चांगले खेळायचे? हो, कारण का त्यांच्यावर लढती भेटल्या, त्यांच्या ताकदीच्या मला सुरुवातीला लढती भेटल्या. ज्यावेळेस मी उमेदीला आलो, म्हणजे असं वर मध्ये यायला लागलो, त्यावेळेस मोठ्या लढती भेटल्या, त्यामुळे वर लवकर येऊन बसलो. बरोबर. आता उपमहाराष्ट्र केसरी ज्यावेळेस तुझी लढत होती कोणाबरोबर झाली? शैलेश शेळकेवर झाली. शैलेश शेळके कुठं? आपली पुण्यात का? बालेवाडीला झाली. बालेवाडीला. बरोबर. मग आता मला सांगा, तुमचं 118 किलो वजन आहे, आता तुमचं टार्गेट काय आहे पुढचं? टार्गेट काय आता सध्या तरी मे महिन्यापर्यंत मैदानच यात्रेची, त्यानंतर महाराष्ट्र केसरीची तयारी. महाराष्ट्र केसरी. बरोबर. महाराष्ट्र केसरी तयार करत असताना तुम्हाला एक काही शेड्यूल बनवावा लागतो? हो, बनवावा लागतो. कशा पद्धतीने असतो शेड्यूल? ते सगळं विश्वदाच्या ह्याच्यावर असतंय. बाबा पुणे दिवशी बाबा क्रॉस कंट्री घ्यायची, कोणते मॅटवर घ्यायचं. मॅट झालं की मग आम्ही खासबागवर सुद्धा जातो, तिथंच पिंटा, तिथंच मग लढती सुद्धा तिथंच होत्या. शिवा स्टेडियमला जातो. पंचंगेच्या पायऱ्या आहेत त्या आम्हाला. परत दुधाळी म्हणून ग्राउंड आहे, तिथं सुद्धा. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळं शेड्यूल आखलेलं असतंय. मग आता मला एक सांगा, आता तुम्ही एक लग्नाच्या बंधनात अडकलाय आणि कुस्ती या क्षेत्रात आहे, ह्या दोन्हीचा समन्वय तुम्हाला साधता येतो का? समन्वय कसं, माझी मिसेस जी आहे ती पण खेळाडू आहे, आणि तिचा एवढा सपोर्ट आहे कुस्तीला, म्हणजे माझ्या खेळाला. ते म्हणते तुमचं तुम्ही करिअर करत राहा. ती सध्या त्यांचा जॉब चालू आहे, ती जॉबवर आहेत, आणि पहिल्यापासून म्हणजे असं करिअरला सपोर्ट आहे त्यांचा माझा पूर्ण. म्हणजे पैलवान बनणं हे सोपं नाही, कारण पूर्ण परिवार बघत सगळं बघावं लागतं. आता म्हणजे पहिलं लग्नाच्या आधी वेगळं होतं, लग्नाच्या नंतर जरा थोडंसं वेगळं असतं. ते बघत हे पण करावं लागतं आपल्याला. हे एक उदाहरण आहे की
लग्न करून सुद्धा माणूस पैलवान बनू शकतो. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहे उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे. आणि मला सांगा, आता ह्या कोल्हापूरमध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या पुढे रोल मॉडेल म्हणून कोण आहेत अशी व्यक्तिमत्व, जे तुम्हाला असं बघितलं की त्यांच्याने ऊर्जा मिळते, अशी व्यक्तिमत्व कोण? विश्वास हरगोले वाचतात. तेच. कारण का त्यांनी अजून अपेक्षा सोडली नाही बाबा हा करल किंवा नाही. त्यांनी म्हणतात अजून ह्यानं केलं तर 100% एक नंबर विश्वासामध्ये. आणि कोण रोल मॉडेल आहे जुन्यातले? जुन्यातले म्हणलं तर मग दीनानाथ अण्णा, आता जे हिंद केसरी आहे. हिंद केसरी. बरोबर आहे. मला एक सांगा, आता तुम्हाला मैदानात आखाड्यात जेव्हा खेळताय त्यावेळी तुम्ही शेड्यूल काय असतं? तुम्ही आखाडा उकरता का तुम्ही मोठे पैलवान आहे म्हणून डायरेक्ट? तसं नाही. कसं असते, सकाळचं शेड्यूल असते. ज्या दिवशी बाबा लढते आहेत त्या दिवशी आम्ही बूट घालून मग रनिंग तिथं मग रनिंग होते. मग दुधाळी ग्राउंड मध्ये वॉर्मअप पीटी म्हणजे स्टँडिंग पीटी असेल, रनिंग पीटी असेल, ते पीटी हे सगळं आवरून काय तिथं स्विंटा वगैरे असतील त्या करून नंतर मग आखाड्यात येतो. आणि ज्याला बाबा गुडघ्याला इंजुरी आहे किंवा लोअर बॉडीला ज्याला इंजुरी आहे तोपर्यंत त्यानं आकडा उकरून ठेवलेला असतो. त्याचं बी तिथं मेहनत करतो. तो 4-5 वेळा आकडा उकरून त्याची मेहनत होती. ते आमचा आकडा बी उकरून होतो. मग आल्यानंतर आम्ही काय बैठक मारून तोपर्यंत आकड्यात उदबत्ती फिरवून लढती चालू होत्या. बरोबर. मग मला एक सांगा, तुम्ही आता सिनियर पैलवान आहे बरोबर? मग आता तुम्ही सिनियर आहे म्हणजे डायरेक्ट खेळायला जाता तुम्ही, बाकी काय आखाडा उकरणे म्हणा एखाद दिवस तुम्ही आखाडा उकरता का नाही तुम्ही? हो, जर कोण नसलंच तर आलेल्या आम्ही सिनियर सुद्धा उतरून आकडा उकरतो. तसं काय नाही बाबा मी सिनियरच आहे मी काहीच करणार नाही किंवा तू बारक्यानंच केलं पाहिजे असं काय नसतं. यात गंगावेश तालमीत तर मला बघायला भेटलं नाही की कधी असं. कारण का म्हणतोय मी, गंगावेश तालमीत असं आहे मोठा बी त्या लेवलला आणि बारका बी त्या लेवलला एक समसमान आहे सगळं तिथं. त्यामुळे असं हे नाही तुझ्या भाव कधीच नाही की बाबा मी मोठा आणि बारका आहे. त्या विश्वासदादा हरकुले आहेत ना त्यांच्यापाशी असं नाही की हा मोठा आणि हा बारका आहे, सगळ्यांना समसमान सारखं. शिव्या देताना सिकंदरला पण देणार, माऊलीला पण देणार, लहान मुलाला पण देणार. आधी सगळ्यात म्हटलं तर काय करतात, मोठ्यांना मारतात. मी असो, सिकंदर असो किंवा प्रकाश आलो, पण मारलंय तिने खूप मारले खूप. आणि अजून आता पण असते, आता पण महाराष्ट्र झाल्यावर पण. हो, सिकंदर असो किंवा मी असो सर्वात त्यांची आमच्यापासून असते. कारण का म्हणतात तुम्ही बिघडला तर तुमचं गुण बारकी बिघडतात. क्या बात आहे, क्या बात आहे. एक चांगलं कार्य करण्याचं महान कार्य करतात. कारण का म्हणतात तुम्ही जर नीट वागला तर तुमचं बघून बारकी आपोआपच नीट वागतात. बरोबर आहे. मग आता जी नवीन पिढी जी आता जी पैलवान आहेत नवीन तुमच्याकडे येतात याच्यात तुम्हाला काय वाटतं, यांनी काय करावं तेव्हा चांगले मोठे पैलवान होऊ शकतात? त्यांनी काय बघा, ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ते गोष्ट केली पाहिजे मन लावून. आणि आपल्या आई वडिलांची आपल्या वस्तादांची जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हा हा वस्ताद आहे काय तर त्याच्यात तुम्हाला दिसतंय म्हणून ते मारतात, शिवाय देतात. आजकालच्या मुलांना कसं झालंय, मारलं शिवी दिली की लगेच तालीम बदलायची. बर, असं होतंय की बाबा नाही लय मारत्यात तिथं लय शिव्या देतात आणि चला दुसऱ्या तालमीत. बरोबर. पण अशाने तुम्ही पैलवान होणार नाही. बरोबर. कारण का तुम्ही जर एक तत्त्याने एका तालमीत राहिला ना तर तुम्ही 100% पैलवान. बाबा तुम्हाला हाणू दे मारू दे की ती त्यांच्यासाठी हाणत मारत नाहीत, तुमच्या भल्यासाठी मारतात. किंवा तुम्ही चांगली मेहनत केली पाहिजे, तुम्ही चांगलं वळणाला लागला पाहिजे तुम्ही बाबा. आणि असं आहे की पैलवान प्रत्येक जणच होतो असं नाही. तुम्ही एक चांगला निर्व्यसनी माणूस बनता, एक म्हणजे स्वावलंबी माणूस बनता. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तर तुम्ही ते आपलं स्वतःच्या स्वतः उभा राहू शकता. आणि माती अशी आहे, तुम्हाला पैलवानकीत नाही तर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा तुम्हाला यश देणारच. पण त्याला त्याची प्रामाणिक राहावं लागते. तुम्ही या कष्टाचं फळ तुम्हाला 100% मिळणार. हे फार मोठी गोष्ट माऊली जमदाडे बोलायला लागल्यात. कारण का एक नव्या म्हणजे 30 वर्ष वय असणारा माणूस एक संतासारखं सांगायला लागलाय की बाबा तुम्ही आई वडिलांचा आदर केला पाहिजे. हे 30 वर्ष माणूस सांगतो म्हणजे नवीन पिढीला हे चांगला मोठा संदेश आहे की अशी लोक आपल्या पिढीत सुद्धा आहेत. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे. मला एक सांगा, 56 किलोचा माऊली जमदाडे आला, 118 किलोचा कोल्हापूरमध्ये झाला बरोबर. आता तुमची पदकं तुम्ही काय काय घेतली एवढ्या ह्या टर्नओव्हर मध्ये? माझ्याकडे टोटल मला वाटतं 94 चांदीच्या गदा आहेत. 94 चांदीच्या गदा. बर. आणि मग त्यात परत बुलेट वगैरे? बुलेट मला वाटते 6-7 बुलेट आहेत. बर. आणि 2 व्हीलर आहेत 5-6. मग जर टॅक्स घ्यायचा म्हटलं तर माऊली जमदाडेकडनं अशी गोष्ट आहे ऍक्च्युली. तर म्हणजे एवढं तुमची मिळकत आहे. 94 चांदीच्या गदा. आणि झाले मग बाकी 2 व्हीलर आहेत मला वाटते 5-6 आहेत. आणि महापूर केसरी वगैरे? हा, कोल्हापूर महापूर आहे. मला वाटते मी मुरगुडला सगळ्यात पहिली बुलेट माझी मुरगुडची आहे. परत पंढरपूरला एक घेतली. ठाणे महापूर 2 वेळा आहे, मुंबई महापूर 2 वेळा आहे. आणि अशा इंटर युनिव्हर्सिटीला माझं 2nd आहे. आणि स्टेटला स्टेट चॅम्पियन मला वाटतं महाराष्ट्राला मी 2 वेळा आहे.
बर. आणि उपमहाराष्ट्र केसरी. उपमहाराष्ट्र केसरी आहे. हा. मान भारत केसरी आहे. मान भारत केसरी ही चांगली. मग मला एक सांगा, एवढं तुम्ही एवढी मिळगत मिळवली, मग तुम्ही असं सर्वसाधारण जीवन जगणं का पसंत करत आहे? असं आहे की जर मी ह्या गोष्टीनं बाबा भ्रमात गेलो, मी एवढं मिळवलं, मी तेवढं मिळवलं, हे कसं असते, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असतात. वास्तवाचा आशीर्वाद असो, जनतेचा आशीर्वाद असो, आई वडिलांचा आशीर्वाद, ह्या आशीर्वादाने मिळतं तुम्हाला. तुम्ही बाबा कष्ट करता, कष्टाबरोबर तुम्हाला आशीर्वादाचे थाप हे पाहिजेच. ते दोन्हीची संगत असली तरच तुम्ही वर जाता. बरोबर. आता तुम्ही जर समजा मैदानाला गेला, तुम्हाला आशीर्वाद देणार पब्लिकच नाही आलं, तर तुम्ही मैदानात खेळून काय करणार? बरोबर बरोबर की बरोबर की. हा, मग त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या साधून आल्या पाहिजे. आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे. फार मोठा संदेश दिला. कारण मी ज्यावेळी हिंद केसरी दिनानाथ सिंग यांना भेटलो आणि ते अण्णांनी मला सांगितलं की माऊली जमदाडे एक सुसंस्कृत पैलवान म्हणून, असं मी सहज विचारलं त्यांना. आणि आज मी यांच्याजवळ आलो ना, यांच्याकडून इतिहास ऐकून घेताना, यांच्याकडून काही गोष्टी ऐकून घेताना मला सुद्धा यांच्याकडे काहीतरी शिकावं असं वाटतंय. कारण फार मोठी चांगली गोष्ट सांगत आहेत. मला एक सांगा, आता नवीन पिढीचे जे पैलवान आहेत यांनी पुढे काय करायला पाहिजे, कसं काय मेहनत केली पाहिजे? मेहनती बरोबर आताच्या पिढीला मी सांगू इच्छितो की मेहनती बरोबर त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण आता पहिल्या काळात एवढं शिक्षणाला जास्त महत्व नव्हतं. बरोबर. पण इथून पुढच्या काळात तुम्हाला शिक्षण हे म्हणजे काय म्हणते, त्याला एक भाग होऊन जाईल तुमचा. हा, शिक्षण आयुष्याला महत्वाचं आहे म्हणजे आहे. कारण का, तुम्हाला जॉब करण्यासाठी किंवा बाहेर व्यवहार ज्ञान करण्यासाठी, मला कुठल्याही क्षेत्रात गेलं तर तुम्हाला शिक्षण हे लागतेच. आता शिक्षण पाहिजे. तुमचं शिक्षण किती आहे? माझं सध्या MA आहे. कुठला विषय आहे? इंग्लिश विषय. मग आता पैलवान आणि इंग्लिश विषय म्हणजे बऱ्यापैकी पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असं म्हटलं जातं. आणि तरी तुम्ही इंग्लिश हा विषय कसा काय घेतला? मला म्हणजे त्यात आवड पण होती इंग्लिश विषयात आणि मी घेतला त्या आवडीने विषय. मग आता तुम्ही जर NIS वगैरे जर हे केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे कोच होऊ शकताय आणि स्वतःचा कुस्ती आखाडा चालू करू शकताय. तुम्ही चालू शकतो, पण मला वाटतं जोपर्यंत मी शरीराने साथ देईल तोपर्यंत मी कुस्ती खेळणार. मग तुम्हाला काय टार्गेट आहे पुढचं तुमचं भविष्यात? टार्गेट कसं म्हणजे आता लोकांनी काय केलं, व्हायचं टार्गेट आहे का तुमचं? 100%. जर माझ्या शरीराने मला साथ दिली तर मी मराठी केसरीच्या स्पर्धा खेळत राहणार, हिंद केसरीच्या स्पर्धा खेळत राहणार, सिनियर नॅशनलच्या स्पर्धा खेळत राहणार. बरोबर. मला एक सांगा, तुम्हाला असा ड्रॉबॅक कधी काय आला का? असा खेळताना तुम्हाला वाटलं का आता तालीम सोडावी, आता कुस्ती सोडावी, असं कधी मध्ये वाटलं का तुम्हाला? ज्यावेळेस माझं सर्जरी झालती 2000 मला वाटते 12ला, काय तर 12ला गुडघ्याची सर्जरी झालती. बर. त्यावेळेस वाटलेलं ह्याला संपलो आपण, आता काय होणार नाही वगैरे. 1-2 महिने मी गावी होतो. त्या काळात सगळं कसं गावाकडलं वातावरण वगैरे ते सगळं म्हणजे वाटायचंच सोडून द्यावं सगळं. ज्यावेळेस कोल्हापूरला आलो परत जरा थोडस रिकव्हरी करायला, त्यानंतर मग ते सगळं विसरून तुमचं सगळं वस्तादानी तुम्हाला ट्रीटमेंट करून त्याचं ते सगळं बघून, खाणं पिणं सगळं बघून परत मला हाय जागे आणलं. मग वस्ताद आता तुम्हाला खाण्यापिण्याचं सगळं बघतात? सगळं काय टायमिंगला त्याने जेवण सुद्धा करून घातले आपल्या विश्वासात हरवलेने. हो, चांगलं काम केलं. म्हणजे ऍक्च्युली वस्ताद तुम्ही वस्ताला मानधन काय देता तुम्ही मासिक? माझ्या वैयक्तिक ना, आम्ही तालमीतर्फे कसं करतो, प्रत्येक मुलातर्फे असं काढून ते मानधन देतो. वर्षातला सरकारी मानधन कुठलं नाही काय, आमच्या तालमीला कुठलंच मानधन अजून झालेलं नाही. आम्ही काय मुलं जी असेल मोठी, काय क्वांटिटी असेल मोठ्यांची लहानची, असं करून देतो आम्ही, त्यांना मानधन देतो. बरं, मला एक सांगा, शाहू महाराजांच्या पदस्पर्शन पावन झालेली तालीम आहे ती, आणि शाहू महाराजांचं वास्तव असलेली तालीम आहे, त्यात तुम्हाला काही वेगळी ऊर्जा मिळते? ऊर्जा आमच्या तालमीचं एक असं वैशिष्ट्य आहे, आमच्या तालमीत प्रत्येक वर्षी 1-2 तरी फॉर्मला असतात, म्हणजे टॉपला असतात महाराष्ट्रात. बरोबर. असलम काजी होते, नितीन खोत, सचिन खोत, त्यांच्यानंतर आम्ही आलो. बरोबर. मी झालो, योगेश बुंबाळे झाला, अण्णा कोळेकर, सचिन समदार, विजय गुटाळ, ही त्यानंतरची फळी आमची. आता मी आहेच, पण सिकंदर झाला, प्रकाश झाला, त्यानंतर आमच्या नंतर आता कालीचरण आलाय, तो भैरुमाने आहे, विश्वचरण सोलंकर एक आहे, चांगला, सागर तामकडे आहे, शुभम कोळेकर, म्हणजे आमच्या नंतरची बॅच आहे. बरोबर. अमर पाटील वगैरे, म्हणजे आमच्या नंतरची बॅच पण आहे चांगली. म्हणजे आता किती मुलं आहेत आपल्या गंगावेश मध्ये? मला वाटतं तरी 100-150 रोज. मग आता एवढ्या मुलांचा रोजच्या रोज हौद्यात व्यायाम वगैरे रोज होतो तुमचा? हो, रोजच्या रोज होतो. मग एक चांगलं ऊर्जा. आणि तुमच्या तालमीनं आतापर्यंत किती महाराज केसरी तुम्हाला माहित असेल?
मला वाटतं मला वाटते 9 टोटल होत्या. नंतर संतोष वेताळची एक 10वी. महाराज केसरी. हा, आणि 3 महान भारत केसरी आम्ही आहे. 3 महाराज केसरी, बरोबर. आणि हिंद केसरी ते सगळी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी धरून मला वाटतं 11 टायटल आहे त्या. हा हा हा. आणि आम्ही 3 महान भारत केसरी, मी सिकंदर आणि पोंबाळे. ही एक तुमच्या जीवनातली आयुष्यातली एक आठवणच आहे ना. हो. गंगावेश तालीम एक. हो, गंगावेश तालीम म्हणजे काय म्हणते त्याला, मल्लांची खाण आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे ऍक्च्युली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम माऊली जमदाडेला जर कोणी केलं असेल तर गंगावेश तालीमीने केलंय. गंगावेश तालीम कार्य आहे. आणि त्यात सगळ्यात सिंहाचा वाटा मला तर विश्वास हरगुले त्यांचा अवस्था. तर गुरु विना शिष्य हा थोडकाच असतोय, हे प्रत्येकानं मानलं पाहिजे. कारण गुरु हा गुरुच असतो. आजकाल युट्यूबवर सगळं मिळते पण गुरु मिळत नाही. युट्यूब तुम्ही कुठेही काय भेटाल पण तुम्हाला गुरु, चांगला सांगणारा गुरु भेटणार नाही. हा, या गोष्टी त्यांना आता 94 चांदीच्या गदा असणारे पैलवान आपल्या बरोबर आहे, 6-7 बुलेट असणारे पैलवान आहेत. आणि एक नवीन पिढीला जर चांगला संदेश मिळायचा असेल तर खरंच माऊली जमदाडेंची इंटरव्ह्यू ऐकल्यावर त्या व्यक्तीला नक्कीच ऊर्जा मिळेल. कारण भरपूर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. अजून शिकतायत, MA इंग्लिश आहे, अजून शिकतायत. फॅमिली ऑलरेडी मुंबई रेल्वेमध्ये सर्व्हिस करते आहे, इंटरनॅशनल ऍथलेटिक्स प्लेअर आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं महान कार्य करतात माऊली जमदाडे आणि त्यांचा परिवार. तर आज अशा मल्लाजवळ आपण आलो आणि कुस्तीचा इतिहास जाणून घेतला, त्याबद्दल मी खरंच माऊली जमदाडेंचा आभारी आहे. धन्यवाद सर.